नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज मी बनवणार आहे मुगाची भजी, म्हणजे मूग डाळीची आणि थोडेसे मोड आलेले मूग घेऊन. तर ही पाटीची मूग डाळ आहे, म्हणजे छिलकावाली मूग डाळ. 5 ते 6 तास भिजत घातली होती. सोबतच थोडेसे मूग घ्यायचे आहेत. काल भिजत घातले होते, खूप छान असे मोड आलेले आहेत याला. आता जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी आपण डाळ भिजवून घेतली आहे आणि अर्धा ते पाऊण वाटी आपण इथे मोड आलेले मूग घेणार आहोत. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. आता याच्यामध्ये घालायचं 1 ते 1.5 इंच अद्रक, आवडीनुसार कमी जास्त, 4 हिरव्या मिरच्या, खूप सारी कोथिंबीर आणि एक छोटासा कांदा आपण कापून घालणार आहोत. आता याच्यामध्ये मीठ घालूया आणि हे थोडंसं जाडसर वाटून घेऊया. खूप बारीक नाही वाटायचं आहे. हे जाडसर वाटल्याने ना भजी वरून अगदी कुरकुरीत होतात आणि फुगतात सुद्धा खूप छान. तर मूग वाटून घेतलेले आहेत बघा, किती जाडसर ठेवलं आहे मी हे मिश्रण. आता हे एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढून घेऊ. सोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर आणि एक कांदा बारीक चिरलेला. आणि तुम्ही बघा किती छान अशी एकसारखी डाळ बारीक करून घेतलेली आहे. थोडीशी जाडसरच आहे. आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्त. तर मी इथे खूप कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीने फ्लेवर खूप छान येतो भज्यांना. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. सोबतच कांदासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि हे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं वाटून घेतलेल्या मुगामध्ये. आता आपण बेसनाची भजी करतो किंवा चणा डाळ भिजवून सुद्धा भजी करतो. खूप ॲसिडिटी होते आणि आता तर गरमीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे अशी हेल्दी नाही म्हणता येणार यांना, एवढं आपण तळणार आहोत. पण तरीसुद्धा पचायला अशी खूप हलकी फुलकी ही भजी होतात तयार. तर कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मिरच्या मी 4 घातलेल्या आहेत. तुम्ही तिखट कमी जास्त हिशोबाने करू शकता. मीठ अंदाजे घालायचं आहे. थोडं जरी मीठ जास्त झालं तरी याला खारटपणा येतो. आता ही भजी तळताना ना पसरट भांड्यामध्ये ही भजी तळायची आहेत, म्हणजे कढई किंवा तवा. तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तेल घातले तव्यामध्ये. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि छोटी छोटी भजी सोडायची. याची भजी खूप टम्म फुगतात आणि टम्म फुगलेली भजी अशी हलायला लागतात आणि तेव्हा यांना आपण हलवायचं आहे. त्याच्या आधी जर आपण हलवली भजी तर ती फुटली जातात, कारण आपण थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिश्रण. तर अशा प्रकारे ही भजी खूप छान कुरकुरीत आणि फुगतात सुद्धा. छोटी मोठी आपण आपल्या हिशोबाने करू शकतो. तर मी इथे छोटी छोटी भजी केलेली आहेत. तोंडी लावण्यासाठी खूप छान आणि चविष्ट अशी भजी तयार होतात. तर भजी तव्यामध्ये टाकल्यानंतर पटकन हलवायची नाहीत. भजी सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजली गेली की ती स्वतःहूनच मोकळी होतात आणि अशी हलतात तेलामध्ये, आणि तेव्हाच आपण याला हलवायचं आहे. तर तुमच्यासोबत बोलत बोलत एक मी करून घेतली आहे भजी, म्हणजे एकदा. आता ही दुसऱ्या वेळेला घातलेली आहे. भजी सोडताना एकमेकांना चिटकून नाही घालायचं आहे. थोडीशी लांब लांब भजी सोडायची, म्हणजे चिटकत नाहीत एकमेकांना आणि फुटली जात नाहीत. जर खूप अशी भजी एकत्र सोडली तर ती फुटू शकतात. आणि अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, रंग थोडासा वेगळा येतो, पण भजी खूप छान अशी कुरकुरीत आणि मऊ होतात, फुगतात सुद्धा टम्म. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चला आता ताव मारूया.